या सुंदर सुंदर दिसणारा फिश किती मस्त दिसत आहे ना. पण याला सुंदर ठेवण्यामागं आपल्याला किती मेहनत करावी लागते हे तर हा व्लॉग पाहिल्यावरच तुम्हाला समजेल. तर व्लॉगला कुठे स्किप करू नका, व्लॉग शेवटपर्यंत बघा आणि या सुंदर दिसण्याच्या मागं किती मेहनत आहे हे तुम्हाला समजूनच जाईल. तर चला सुरुवात करूया या व्लॉगला. तर तुम्हाला माझ्या व्लॉगमध्ये पुन्हा काहीतरी नवीनच दिसणार आहे, तर ते काय आहे तर तुम्हाला समजेलच. तर चला करूया स्टार्ट या व्लॉगला. हॅलो, हाय, नमस्कार. कसे आहात तुम्ही? मजेत आहात ना? मी सोनू आसवाले स्वागत करत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सोनाज फॅमिली व्लॉग. तर तुम्ही कशा आहात नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हो, हसत राहा, खेळत राहा आणि आपले व्लॉग नेहमी बघत राहा. जसं की मी तुम्हाला नेहमी काही ना काही गोष्टी आपल्या घरातल्या दाखवत असते. जी माझा निश्चयच आहे व्लॉग करण्याचा, म्हणजे मी आपले फॅमिली व्लॉग तुमच्यासोबत शेअर करते. त्यातलीच आज एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे, जी की आज तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. मी सकाळपासूनच कामाची सुरुवात केली. मुलं पण आज घरी आहे, त्याच्यामुळे थोडा कामाला लेटच झाला आणि आज मी भरपूर पसारा काढला आहे. सगळ्या कामं मी आज पूर्णपणे व्यवस्थितपणे करून ठेवले आणि आता फ्रेश झाले. चला म्हटलं, माझं 2 महिन्यापासूनचं एक काम पेंडिंग होतं. ते मला पहिलंच करायचं होतं, पण त्याला कोणाची तरी मदत, म्हणजे माझ्या मिस्टरांचीच मी मदत घेणार आहे. तर ते आणि आम्ही दोघं पण मिळून आज ते काम पूर्ण करणार आहोत. तुम्हाला समजेलच व्लॉगमध्ये समोर-समोर, म्हणून तुम्ही व्लॉग कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा. तर ते काम 2 महिन्यापासून पेंडिंग होतं. तर ते आज आम्ही फायनली करणार आहोत. आणि मी मुलांची, म्हणजे माझा जो मुलगा आहे चिराग, त्याची पण हेल्प घेणार आहे. कारण त्याचंच ते काम आहे, त्याचीच ती आवड होती, म्हणून आम्ही ती वस्तू घेतली. आणि आता फायनली तिला व्यवस्थित, आता त्याला थोडंसं काहीतरी झालं आहे, तर त्याला आम्ही पूर्णपणे क्लीन करणार आहोत. तुम्हाला समजेलच. तर त्याला क्लीन करणार आहोत, म्हणून म्हटलं आम्ही जे काही करतो ते तू बघ, म्हणजे तुला पण समजेल. कारण त्याच्याच हट्टापायी आम्ही ती वस्तू घेतली होती. कारण आम्ही तर नाहीच म्हटलं होतं त्याला. कारण आमच्या घरी आम्ही आम्ही जॉईंट फॅमिलीमध्ये राहतो, तर कशाला म्हटलं एक एक वस्तू पुन्हा तू ह्या इथं ॲड करतो. पण त्याला खूप हौस होती त्या गोष्टीची, म्हणून आम्ही त्याला फायनली घेऊन दिली. तर तेच गोष्ट आज क्लीन करायची आहे मला. तर तुम्हाला मी सांगतेच, ती गोष्ट म्हणजे काय, ती म्हणजे फिश पॉट. आम्ही गेल्या 2025मध्ये मेमध्ये फिश पॉट घेतलं आहे. माझ्या मुलाने, एक आम्ही असंच लग्न कार्याला गेलो होतो, कार्यक्रमाला. तिथं त्याने बघितलं, तर त्याला खूप आवडलं. तर तेव्हा तो थोडासा म्हणजे लहान होता. आम्ही लहान म्हणजे समजच होती, पण आम्ही त्याला घेऊन नव्हतो देणार, म्हणून म्हटलं त्याने खूप असं हट्ट केला की मला फिश पॉट पाहिजे, फिश पॉट पाहिजे. तर आम्ही त्याला म्हटलं, नाही, आत्ता आपण आपल्या घरी कोणतीच वस्तू घ्यायची नाही. तर तो खूपच असा हट्ट जिद्द करायला लागला की मला पाहिजे, पाहिजे, पाहिजे. तर मग मी म्हणाले, त्याला असं समजवलं की तुला पाहिजे, आम्ही ते घेऊन देऊ, पण तू आता जे मार्चमध्ये एक्झाम येईल, त्यामध्ये तू थोडासा चांगला आपला अभ्यास कर. त्याला आम्ही घेऊन दिलंच असतो, पण त्याच्याच मुलांनी जे घेऊन दे म्हटलं, ते तेव्हाच्या तेव्हा घेऊन देणं काही आम्हाला बरोबर वाटत नाही. म्हणजे घेऊन देत आपण सगळ्याच गोष्टी त्यांना घेऊन देऊ शकतो, पण एखादी गोष्ट आवडली की द्या घेऊन, ही गोष्ट आवडली की द्या घेऊन, असे आपले मुलं नेहमीच करतात. माझा तर मुलगा करतो कधी-कधी, तरी तो बहुत म्हणजे खूपच समजूतदार आहे. का हो दादू? तुझ्यासारखा नाही दादा. आमचा अदू खूप कोणत्याही गोष्टी घेऊन मागतो. बाजारात पण झोपायला मागं पुढं पाहत नाही. कोणती गोष्ट पाहिजे ते पाहिजे. पण थोडासा चिराग आपला थोडासा आहे मॅच्युअर. तर बाबा, मी बोलत आहे ना बाबा, येशील तू. तर तो आहे मॅच्युअर. वयाने लहान पण थोडा आहे समजदार. तेवढ्याने पण थोडा थोडा आहे. तर विषय थोडा असा भरकटला. तर त्याला आम्ही म्हटलं, की "तू आता येणाऱ्या मार्चच्या एक्झाममध्ये चांगला अभ्यास कर आणि त्यामध्ये तुला जर चांगला रिझल्ट आला, तर आम्ही तुला ती वस्तू घेऊन देऊ." तर त्याला वाटलं, की आपण चांगला अभ्यास केला तर आपल्याला घेऊन देईल. तर त्याने प्रयत्न केले. तर त्याचा काही म्हणजे फर्स्ट नंबर नाही आला, पण त्याने थर्ड रँक आपली थर्ड रँकपर्यंत पोहोचला. तर ते आमच्यासाठी खूप चांगलं, म्हणजे आपल्या मुलानं कोणताही नंबर घेओ, चांगले मार्क आणले तरी मी त्याच्यामध्ये खुशच आहे. कारण मी चिरागला कधीच असं म्हणजे एवढे घे, तेवढे घे करत नाही. एवढं सांगते की तू चांगला अभ्यास कर, चांगले मार्क घे. पण नाही घेतले तर काही हरकत नाही. आपलाच मुलगा आहे, आज ना उद्या घेईलच. या विचाराची मी आहे. तर त्याला वाटलं, त्या फिश पॉटसाठी त्याने मनात एवढी अभ्यास एवढ्या जिद्दीने केला आहे का त्याचा थर्ड रँक आला त्यावर्षी. तर आम्ही मेमध्ये त्याला मग
त्याच्या चाचूने म्हणजे काका, अदू आणि चिराग मार्केटमध्ये जाऊन त्यांच्यासाठी फिश पॉट घेऊन आले. तर आणलं तेव्हा मला सांगितलं पण नाही. घेऊन द्यायचं होतं, पण एवढं लवकर घेऊन देईल असं मला वाटलं नव्हतं. रॅन्डम ते कोणत्यातरी कामासाठी बाहेर गेले आणि त्यांनी ते घेऊन आले. तर ते फिश पॉट घेऊन आले. आम्ही त्याला चांगलं लावलं पण त्याचं एक आहे की त्याला दर 1 महिन्यानी त्याच्यामध्ये ते पाण्याचं जे पाणी खराब होऊन जातं ते क्लीन करावं लागतं. तेच काम आता आज करायचं आहे. तर ते खराब होऊन जातं, तर ते काम मला करायचं आहे. तर मी एकटी करत नाही, चिरागच्या पप्पाची मी हेल्प घेणार आहे. कारण ते काचाचं आहे पूर्णपणे, तर ते काम मला केअरफुली करायचं आहे. म्हणून म्हटलं त्यांची हेल्प घेतली तर ते व्यवस्थित करून देईल. म्हणून आम्ही दोघं मिळून करणार आहोत ते काम. तर तुम्हाला दाखवेलच आता त्याची हालत कशी झाली आहे. पूर्ण त्याला का म्हणजे हिरवं शेवाळ आलं आहे. कारण थोडं दुर्लक्ष झालं. 1 महिन्यात साफ करायचं होतं. ते आज करू, उद्या करू आमचे कसे दिवस निघून गेले आम्हाला समजलंच नाही. आणि या वर्षी इतके कामं निघले. शेतीचे तर कामं राहतेच. शेतीचे कामं आणि इकडचे तिकडचे कामं आज करू, उद्या करू म्हणून खूप लेट होऊन गेलं. तर आज फायनली आम्ही तो दिवस काढला आहे. तर आता करू थोड्या वेळाने. चिरागचे पप्पा खाली गेले आहेत. ते थोड्या वेळात येईल. आता आम्ही घेतलंच होतं, पण त्यांना फोन आला म्हणून ते खाली गेले. पुन्हा येईल. त्यांची हेल्प घेऊन आम्ही दोघे-तिघे मिळून ते फिश पॉट क्लीन करणार आहोत. तुम्ही पाहू शकता की आपल्या फिश पॉटची कशी काय हालत झाली आहे. सगळं ग्रीन झालं आहे. काहीच दिसत नाही फिश. तर इतकं खराब झालं आहे, तर याला आम्ही पूर्ण क्लीन करणार आहोत. याचा लाईट पण गेला आहे. जो लाईट असतो वरती फिश जो वरती लाईट असतो तो पण गेला आहे. फिल्टर पण गेला आहे. आणि म्हणजे 2-3 वस्तू ज्या लागतात त्या सगळ्याच याच्या खराब झाल्या आहे. तर आम्ही त्या होईल बरोबर. पण आम्ही म्हटलं पुन्हा खराब झाल्या तर कोण जाणार बाहेर. आणि येणं जाणं लांब आहे आमच्या गावापासून. जे काही ठिकाण आहे ते लांब आहे. तर मग काल आम्ही गेलो होतो तिथूनच घेऊन आलो. चांगल्या निघल्या तर याच वापरू, नाहीतर खराब झाल्या असेल तर दुसऱ्या लावून देऊ. म्हणून आम्ही कालच त्या हे फिल्टर आहे. फिल्टर हे लाईट ह्या सगळ्याच गोष्टी कालच आम्ही घेऊन आलो. तर पाहू ह्या निघल्या तर चांगल्या. याला थोडं क्लीन केल्यानंतर गेल्या वेळी तसं झालं. आम्ही घेऊन आलो होतो फिल्टर आणि जुनंच फिल्टर काम म्हणजे जुनंच फिल्टर चांगलं होतं. त्याच्यावर थोडं ते पाण्याचा थर बसला होता म्हणून ते चालू नव्हतं. जेव्हा आम्ही त्याला पूर्णपणे क्लीन केलं तेव्हा ते जुनंच फिल्टर कामी आलं आम्हाला. म्हणून म्हटलं आलं तर ठीक आहे, जुनंच वापरू, नाही तर नवीन एक घेऊन जाऊ. म्हणून आम्ही 2-3 गोष्टी काल घेऊन आलो होतो त्या शॉपमधून. तर आता करणार आहे फिल्टर आम्ही क्लीन. चिरागचे पप्पा आले होते वरती. त्यांनी सगळं आता इथलं पाणी बाहेर काढत आहे. कारण हे पूर्ण पाणी खराब झालं आहे. तर हे आपलं पाणी काढावं लागेल. हे सगळं पाणी ते इथं काढत आहे पाणी. तर ह्या पाण्यामध्ये आपल्याला फिश ठेवायचे आहे. कारण ते त्यांचं पूर्वीचं पाणी आहे. तर त्या पाण्यामध्ये त्या कम्फर्टेबल राहतात. म्हणून या पाण्यामध्ये आपल्याला फिश काढून ठेवायचे आहे. नाहीतर आपण वेगळं पाणी ठेवलं तर थोडं त्यांना आपलं दुसऱ्या घरात आल्यासारखं वाटते. म्हणून आपण त्याच जुन्या पाण्यात त्याला फिशला थोडा वेळ सोडणार आहे. जोपर्यंत आपलं वॉटर टँक क्लीन होत नाही तोपर्यंत आपण त्या फिशला याच पाण्यामध्ये ठेवणार आहोत. तर इथं जाळीने आम्ही काढत आहोत सगळ्या फिश. तुम्हाला आता कोणत्या फिश आहे, आम्ही या फिशचं नाव पण ठेवलं आहे. आम्ही त्यांना नावानं पण हाक मारतो. तर तुम्हाला सांगेलच मी कोणत्या फिशला काय म्हणते ते. तर या फिशच्या मेडिसिन ज्या दर रविवारी टाकायची असते. एक मेडिसिन तर एक त्यांना काही झालं तर असं टाकायचं असते. त्याचं पण काहीतरी टेक्निक आहे. फिशना पण मेडिसिन द्यावं लागतं. त्यांना त्यांचा खाऊ म्हणजे चारा असतो. भरपूर काही गोष्टी असतात. म्हणूनच आम्ही नाही म्हटलं होतं. पण आता आहे तर चला. तर इथं मी खराब पाणी बाहेर नेऊन टाकत आहे. तर इथं आतमधले स्टोन जे काही राहते ज्याच्यामुळे पाणी वरते ते, तर हे भरपूर 4 किलो तर असणारच. हे स्टोन सगळे बाहेर काढत आहे. याला पण खूप खराब झाले होते. याला पण चांगलं क्लीन करणार. कारण या स्टोनमुळे आपल्या वॉटर टँकला चांगली शोभा येते म्हणून याला पण क्लीन करत आहे. तर हे माझ्या चिरागचे स्टोन कलेक्शन. चिरागला स्टोन कलेक्शन करायला खूप आवडतं. त्याने पहिलेच स्टोन जमा करायला सुरुवात केली. यातले काही स्टोन तर हरवले आहे, काही आहे. तर हे पण यामध्ये टाकतो आम्ही. कारण त्याला आवडते. त्याचं स्टोन कलेक्शन याच्यामध्ये सेव्ह राहते म्हणून आम्ही त्याचे स्टोन कलेक्शन याच्यामध्ये टाकत आहे. तर इथं मी आणि अहोचे चाललं आहे भांडण. ते गंमत चालू आहे भांडण. तर इथं मी आणून ठेवलं बाहेर. तर इथं आणून ठेवलं मी फिश टँक. तर याला करत आहे छान क्लीन. तर आम्ही साईडला करत आहोत हे जुनं फिल्टर. तर आम्ही याला ओपन करत आहे.
मी ओपन करत होती पण माझा जोर म्हणजे निघत नव्हतं, चांगलं फिट होतं, तर इथं मी काढत आहे. तर हो क्लीन करत आहे. त्यांना मी सांगत आहे की असं करा थंबनेलसाठी म्हणून. तर ते काही माझ्याकडे लक्ष देत नाही, आपल्याच कामात मग्न होते. तर आम्ही इथं स्टोन क्लीन करत आहोत. मस्त साबणाचा निरमा टाकून त्याला क्लीन करत आहे. आमची पण पद्धत चुकू शकते. ज्यांच्या घरी वॉटर फिश टँक आहे त्यांनी आम्हाला काही सजेशन देऊ शकतात, कारण आपण जे काही करतो तेच परफेक्ट राहते असं काही नाही. तर ज्यांच्या घरी आहे जे ते कसे काय क्लीन करतात त्याची पण आम्हाला आयडिया देऊ शकतात. असं काही नाही आम्हीच केलं ते परफेक्ट आहे म्हणून. तर क्लीन पाणी आणलं आहे आम्ही, ते सगळ्यात इथे सगळ्याच गोष्टी डबल पाण्याने क्लीन करत आहे. तर हे आपल्या आतमधले टाकायचे ग्रास, ज्याने आपलं फिश टँक पुन्हा सुशोभित म्हणजे छान दिसतं. यानेच त्याची शोभा वाढते. तर हे जुनं फिल्टर आहे, त्याला मी ठेवत आहे साईडला. आणि हे आपले स्टोन. ह्या सगळ्या गोष्टीला मी थोडा वेळ सुकू देईल, कारण आत्ताच आपण त्याला क्लीन केलं तर आता थोडंसं त्याची थोडीशी वास पण येते. तर त्याच्यासाठी थोडं ऊन दाखवेल म्हटलं, तर बाहेर थोडा वेळ ठेवलं. मग सगळ्या गोष्टी मी आत आणल्या. तर इथं हो चेक करत आहे कोणत्या वस्तू चांगल्या आहे आणि कोणत्या वस्तू खराब आहे. तर इथं मी जो टेबलावर आम्ही ठेवतो तो पण टेबल मी बाहेर काढला आणि क्लीन करून घेतला, कारण तिथली जागा थोडी गंदी झाली होती. ती पण मी क्लीन करून घेतली, नाहीतर तिथं काही मी हात म्हणजे झाडू शकत नाही व्यवस्थित. पण याच निमित्तानं तिथली जागा पण मी क्लीन करून टाकली. तर इथं स्टोन टाकले. वरून मी बकेटने पाणी भरलं होतं यामध्ये आणि स्टोन टाकले, तर आपल्या पाण्याची पातळी वर आली. इथं सगळे इलेक्ट्रॉनिक वस्तू इथं फिट करत आहे. तर आपली जी जुनी लाईटिंग होती ती इथं काही व्यवस्थित निघली नाही, ती खराब झाली आहे. तर आपण नवीन आणलेल्या लाईट इथं फिट करत आहे. तर सगळ्या गोष्टी इथं हो फिट करत आहे, जे की आता सगळं पाण्यामध्ये जाईल. तिथं सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं लावत आहे. तर हे झालं आपलं फिश पॉट रेडी. तर यातल्या बघू शकता तुम्ही किती सुंदर दिसत आहे. A to Z जेवढे काही आमच्याकडे फिश आहेत तेवढ्या पण क्लिअर दिसत आहे. पहिले तर आपले एक पण फिश दिसत नव्हत्या. तर यातली एकीचं नाव गोल्डी आहे, तर एकीचं नाव स्नोई आहे. अशा करून आमच्या घरी 8 फिश आहे, जे आम्ही त्यांचं प्रत्येकीचं वेगवेगळं नाव ठेवलं आहे. तर हे आमच्या घरच्या नवीन मेंबर आहे, ज्या खूप दिवस झाले आमच्याच घरी आहे, म्हणून याला पाहिलं की खूप चांगलं वाटतं. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.